नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, तुम्हाला जर का आठवत असेल तर मी तुम्हाला परवाच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की जे बूटचे फुटप्रिंट्स आता यांनी कदाचित आता साक्षी ओळखेल का म्हणून घरी कोण आलं होतं ते. तर आता ही प्रिया माहिती करते आणि साक्षीला सांगते की अर्जुन आणि सायलीच तिथे आले होते म्हणून तुझ्या घरी. तर बघूया कसं काय होते ते. आजचा भाग सुरू होतो. सायली आता अर्जुनशी भांडण करत असते आणि त्याला म्हणत असते, अहो मला हेच कळत नाहीये, तुम्ही हातातोंडाशी आलेला घास गमावला तरी कसा? आता आपण ते कोर्टात कसं सिद्ध करणार आहोत? आपण ते लॉकेट सुद्धा नाही घेतले आपल्याकडे. तर आता बघा, अर्जुन सायलीचं तोंड बंद करतो आणि म्हणतो, गप्प बसशील का? तरच मला बोलता येईल ना. तर आता सायली अर्जुनकडे बघू लागते. अर्जुन आता म्हणतो, हात काढू का, गप्प राहशील ना? तर आता सायली मांडो लावते. तर अर्जुन आता त्याचा हात काढून घेतो आणि तो आता सांगत असतो सायलीला समजावून. आणि सायलीला म्हणतो की आता मला सांगते, पेंडंट आपल्याकडे ठेवून काय झालं असतं? काय सांगितलं असतं आपण कोर्टात की आपण ते पेंडंट साक्षीच्या घरून चोरून आणलं? त्या पेंडंटचा कोर्टमध्ये तर काहीच उपयोग झाला नसता, उलट आपल्यावरती चोरीचे चार्जेस लागले असते. आणि शिवाय सायली, तू हे विसरू नकोस, तो तुकडा आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करावा लागला असता, जो आपण केला नाही, कारण आधी आपल्याला या सगळ्या गोष्टींची डील करावी लागणार आहे. जसं बघ, आपल्या कडचं आणि त्या साक्षी कडचं जर हे दोन्ही तुकडे आपण त्या टेबलवर ठेवले आणि जोडले तर साक्षी तर असंच म्हणणार ना की हे पेंडंट माझं नाहीये आणि मी कधीच बघितलं नाहीये. मग आपण हे कसं प्रूव्ह करणार की ते पेंडंट साक्षीचंच आहे? आता सायली विचार करू लागते आणि अर्जुनला म्हणते की म्हणजे आपण तो आपल्या जवळचा तुकडा जेव्हा कोर्टमध्ये दाखवू तेव्हा तो दुसरा तुकडा साक्षीकडे असायला हवा. तर अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली, तिच्याकडेच नाही तर तिच्या गळ्यात असायला हवा, मगच आपण कोर्टमध्ये हे प्रूव्ह करू शकणार आणि मग आपल्याला कोर्टासमोर ते दोन्ही तुकडे मॅच करून दाखवता येतील. त्यावर आता सायली म्हणते, पण ती कोर्टात का बरं ते तुटलेलं पेंडंट घालून येणार आहे? तर आता अर्जुन म्हणतो की आपल्याला तोच विचार करायचा आहे. पुढे आता अर्जुन म्हणत असतो सायलीला की आज आपण हे कन्फर्म केलं की ते पेंडंट साक्षी जवळच आहे म्हणून तिने ते पेंडंट जपून ठेवलंय. आणि बघ, आता आपल्याला हे बघायला हवं की साक्षी ते पेंडंट परत तिच्या गळ्यात घालेल आणि ते पेंडंट घालूनच ते कोर्टात येईल. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो. बघा, आता हा नागराज रविराजच्या त्या गोळ्या ज्या चुकीच्या हे ओळखून न यायला हव्या म्हणून आता तो लगेच सुमनकडे जातो आणि म्हणतो, काय ग सुमन, हे काय करतेस तू? आता सुमन म्हणते, काय हो, काय केलं मी? तर आता हा नागराज म्हणतो सुमनला, तू करायला पाहिजे ना, मग तू आता बघ, वहिनीची तू धाकटी जाऊ आहेस ना, म्हणून तुझी जबाबदारी आहे ना काहीतरी. मग पुढे नागराज म्हणतो की वहिनीला गोळ्या कोण देतं? दादा देतोय, बघ, दमून आला तो, थकून आला. अगं जा, तो गोळ्या दे ना तिला, तो गोळ्या देतोय, तो बरोबर आहे का? थकलाय ना तो. आणि इकडे रविराज गोळ्या शोधू लागत असतो प्रतिमाच्या. तर या नागराजने त्या गोळ्या बदललेल्या असतात. तर हा सुमनला धक्का देतो नागराज आणि म्हणतो की जा पटकन. आता सुमन म्हणते, अहो भाऊजी. तर रविराज म्हणतो, काय ग, काय झालं? तर आता सुमन म्हणते, सॉरी भाऊजी, वहिनीला गोळ्या मी द्यायला हव्या ना, पण मी स्वयंपाकघरात होते म्हणून मी विसरले. द्या ना भाऊजी गोळ्या, मी देते, असं म्हणतात. तर रविराजच्या हातच्या गोळ्याही सुमन घेत असते. तर आता रविराज म्हणतो, अगं सुमन, मी दिल्या काय, तू दिल्या काय? गोळ्या एकच आहे ना. मग आता प्रतिमाच्या पोटात गोळ्या गेल्या ना, बस झालं मग. तर आता सुमन म्हणते, हो पण वहिनींना औषध देण्याची जबाबदारी मी घेतली आहे ना, मग मी लक्ष द्यायला हवं ना. तर आता रविराज म्हणतो, अगं रोज काय ते गोळी घेते की नाही याची व्यवस्था तूच बघतेस ना. तर आता सुमन हट्ट धरून बसली असते आणि म्हणते, पण माझं काम तुम्ही केलं तर माझं मन मला खात राहील ना. तर रविराज म्हणतो की बरं बाई, तूच दे तुझ्या वहिनीला गोळ्या. तर आता सुमन विचारते प्रतिमाला, वहिनी मी गोळ्या दिलेल्या तुम्हाला चालेल ना? तर प्रतिमा म्हणते, कोणीही द्या, काय फरक पडतो? मग आता सुमन लगेच त्यातली एक गोळी काढून देते आणि प्रतिमा ती गोळी घेऊन सुद्धा घेते आणि नागराज हे सगळं बाहेरून बघत असतो. तर बघा, आता इकडे सीन शिफ्ट होतो. या प्रियाने कॉल केला असतो महिपतांनी साक्षीला आणि फोन असतो स्पीकरवर. आता ही प्रिया म्हणत असते की काहीतरी गडबड आहे ना, नक्कीच आहे. नाही तर मग हे अर्जुन आणि सायली घरी डॉक्टर असताना का जाणार बाहेरच्या डॉक्टरकडे? अर्जुन आणि सायलीनं कन्फर्म कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गेले असणार. तर आता ही साक्षी चिडते या प्रियावर आणि म्हणते, कुठेतरी म्हणजे कुठे? कन्फर्म माहिती आहे का तुला? तर ही प्रिया म्हणते, ते नाही माहिती मला, हां पण काहीतरी प्लॅन करून ते एक्सपो मधून निघाले हे नक्की. आता महिपत चिडतो या प्रियावर आणि म्हणतो, काहीतरी कुठेतरी काय? तुला जर काही धड सांगता येत नसाल तर फोन ठेव. एकतर या डोळ्याला झोप नाही, त्यावर तुझी कटकट नको, ठेव तो फोन. त्यावर आता ही प्रिया म्हणते की अहो असं काय करताय? आता ते जे काही करणार ते तुम्हाला सांगायचं हेच आपलं ठरलं होतं ना. तर महिपत म्हणतो, तुला अशा अर्धवट बातम्या देण्यासाठी ठेवलेलं नाही. ते अंधारात बाण मारणं बंद कर, नाही तर 2 बाण घेईल आणि तुला भुसकीन आता. त्यावर बघा, आता ही साक्षी शांत करते महिपतला आणि म्हणते, 1 मिनिट. आणि आता ती प्रियाशी बोलते की प्रिया, मी तुला एक शेवटचं विचारते की तुला काही त्यांच्याकडचा कॉन्क्रीट प्लॅन कळला असेल त्या दोघांचा तर आम्हाला सांग, नाही तर फोन ठेव, आम्हाला ऑलरेडी खूप टेन्शन आहे इथे. त्यावर आता प्रिया विचारते, टेन्शन? कसलं टेन्शन? तर आता साक्षी म्हणते की चोरी झाली आमच्याकडे. तर आता ही प्रिया म्हणते की अच्छा, साक्षात महिपत शिकरेच्या घरी चोरी झाली आहे? आणि काय ही अशी चोरी करण्याची हिंमत कुठल्या चोराने दाखवली आहे? पुढे आता ही प्रिया म्हणते साक्षीला, साक्षी तू काय थापा बिपा मारतेस का मला? तर त्यावर आता साक्षी म्हणते की 1 मिनिट थांब. आणि त्यानंतर ही साक्षी सगळे फोटोज वगैरे काढते, जी तिची रूम अस्ताव्यस्त असते त्याचे फोटोज वगैरे, आणि तिला पाठवते आणि म्हणते, दिसलं का तुला? आणि त्याबरोबर प्रेक्षकांना फुटप्रिंट्सचे पण ती फोटो पाठवते या प्रियाला. तर प्रिया म्हणते साक्षीला की अगं हे तर खरंच घडलंय. तर आता हा महिपत म्हणतो की सारखं खोटं बोलायला आमचं नाव काय प्रिया मधुकर आहे का काय? तर या प्रियाच्या जीवावर येते आता आणि म्हणते, अण्णा सर मला टोमणे मारण्यापेक्षा ना चोरी कोणी केली आहे ना ते शोधायला जमतं काय ते बघा आधी, ठेवते फोन. आणि असं म्हणत आता ही फोन कट करून टाकते. तर इकडे आता दुसरा दिवस उजाडतो. आता विमलची खूप कंबर दुखत असते आणि आता सायली
गार्डनमध्ये आता तुळशीची पूजा घालत असते. आता सायलीचं हे पूजा करताना जातं लक्ष विमलकडे. तर आता सायली लगेच येते विमलकडे आणि म्हणते, काय हो विमल ताई, तुमची कंबर आणि पाठ दुखते आहे का? तर आधी विमल तर म्हणते, नाही नाही काय नाही. तर आता सायली म्हणते, अहो तुमच्या चेहऱ्यावर तर त्रास स्पष्ट दिसतो, तुम्ही जा ना आत आराम करा, मी करते हे. तर आता विमल तर नाहीच म्हणत असते, म्हणते नाही नाही सायली ताई मी करते ना. तर सायली म्हणते, तुम्ही जा आतमध्ये आराम करा, मी घेते एवढं झाडून. तर आता विमल काय ऐकत नसते आणि म्हणते, पण सायली ताई त्यावर आता सायली म्हणते, आता मी ओरडेल हा तुमच्यावर, जा आणि झोपा आधी, आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. तर बिचारी विमला ते इमोशनल होते आणि ती सायलीला म्हणते की सायली ताई मला कधी कधी खरंच कळत नाही की तुम्ही माझ्या मालकीन बाई आहे की माझी बहीण. तर त्यावर आता सायली म्हणते, आता बहिणीचं ऐकणार आहात की आता मालकिनीचा हक्क गाजवू? आता विमल हसते आणि म्हणते, नाही नाही जाते मी, आराम करते. आणि त्यानंतर आता सायली सगळं झाडत वगैरे असते. सायली आता विचार करते की आता पाणी वगैरे टाकून सगळं स्वच्छ धुवायला हवं म्हणून, आणि पटकन आता पाण्याची बाटली आणायला सायली तिथून चालली जाते. तर तिथे आता ही प्रिया येते फोन धरत आणि म्हणते, अरे नेटवर्क का नाही मिळत आहे असं म्हणत ही आता प्रिया बाहेर आली असते. तर तिचं लक्ष आता बुटांच्या फुटप्रिंट्सकडे जातं. ते अर्जुन आणि सायलीच्या बुटावरची माती असते. तर आता ही प्रियाला आठवू लागतं अचानक की साक्षीने तर आपल्याला जे फोटोज पाठवले होते हे तर तसेच बुटाचे फुटप्रिंट्स दिसत आहे. आणि तितक्यात आता तिथे सायली येते एक बकेट घेऊन आणि सायली अशी प्रियाकडे बघू लागते की ही काय करते म्हणून, निरखून काय बघते. तितक्यात आता सायली तिथे पाणी टाकून देते आणि प्रिया आता सायलीकडे बघू लागते. सगळं तर मिटलं म्हणून आता मातीचं जे होतं ते पाण्याने. तर आता सायली म्हणते तिला, ए बाजूला हो ग, साफ करून घेवते मला, चल चल. तर आता ही प्रिया मनात विचार करू लागते की हे तर साक्षीच्या खोलीत होतं तसंच आहे, पण हे सायली नेहमीसारखी मध्ये तळमळली. त्यानंतर या प्रियाच्या खुरापती डोक्यात काहीतरी सुचतं आणि आता ती अर्जुनचे बूट्स घेऊ लागते आपल्या हाती. आणि आता ही जी प्रिया असते ते बूट्स पलटून बघते तर त्यावर सुद्धा माती लागली असते. तर आता ही प्रिया म्हणते अचानक, सायली मी काय म्हणते, मी ह्या सगळ्या चपल्या आहे ना तिथे ठेवते, म्हणजे तुला नीट साफ करता येईल ना. तर सायली म्हणते, कर कर कधीतरी काम कर. त्यानंतर ही प्रिया आता लगेच म्हणते, ह्या बुटांना किती चिखल लागलाय ना, मी धुवून आणते हे बूट. आता ही प्रिया मनात विचार करू लागते की जर मी असं केलं तर माझं काम होऊन जाईल. तर आता सायलीच्या लक्षात येतं आणि सायली आता मनात विचार करू लागते की एकही काम न करणारी प्रिया चक्क यांचे बूट धुवायला निघाली, हे कसं शक्य आहे? आणि चिखल तर इतर सगळ्याच चपलांना असेल ना, मग हिने यांचाच बूट का उचलला? आणि आता सायलीच्या पटकन लक्षात येतं की हे बूट तर यांनी काल साक्षीच्या घरी जाताना घातले होते. म्हणजे आता प्रिया या बुटांचे ठसे वगैरे बघत होती का? आता सायली लगेच प्रियाला थांबवते आणि म्हणते, थांब, आणि यांचे बूट तू साफ करण्याची काहीही गरज नाहीये, दे इकडे मी साफ करते. तर आता ही प्रिया हिसकत असते ते बूट सायलीच्या हातून आणि म्हणते, अगं नाही नाही मी आणते ना धुवून, याला चिखल लागले ना, मी धुवून आणते. त्यावर आता ही सायली परत ते बूट हिसकते आणि म्हणते, नाही म्हटलं ना, आणि तुला साफच करायचे तर इतर चपला कर ना, त्यांना पण चिखल लागलेच आहे. तर आता ही प्रिया म्हणते, करते ना त्या चपला मी नंतर करते, आणि परत ती सायलीच्या हातचा बूट हिसकू लागते. तर त्यावर आता सायली म्हणते, तुला नाही म्हटलं ना, यांच्या बुटाला दुसरं कोणीही हात लावलेला यांनाही नाही आवडत आणि मलाही नाही, आणि तुला मदत करायचीच आहे ना तर जा स्वयंपाकघरात जा आणि भाज्या चिरून ठेव, मी येते फोडणी टाकायला. विमल त्याला तसंही बरं नाहीये. आणि आता सायली फायनली तो बूट हिसकून घेते कम्प्लिटली या प्रियाच्या हातून आणि म्हणते, जा अंदर जा. तर आता ही प्रिया सायली समोर नाटकं करते आणि म्हणते, ते नेटवर्कसाठी आले होते, नेटवर्क मिळालं, मला कॉल आहे. आता हिला म्हणजे स्वयंपाकघरात काही काम नाही करायला पाहिजे म्हणून आता ही चालली जाते बहाणा मारून. आणि आता सायली मनात विचार करू लागते की हे बूट प्रियापासून लपून ठेवायला हव्यात. आणि आता सायली पटकन घरात येते आणि ते बूट्स लपून ठेवायचा प्रयत्न करत असते. तितक्यात आता ही प्रिया कॉलवर बोलते, ही साक्षीला कॉल करते आणि सगळं काही सांगत असते. साक्षी याची कॅज्युअली तिचा फोन उचलते आणि म्हणते, हां बोला. तर त्यावर आता ही प्रिया म्हणते, साक्षी तुला कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन हवी होती ना, मग मला मिळाली येते. आणि त्यावर आता प्रिया पुढे म्हणते साक्षीला की एक काम कर, फोन आहे स्पीकरवर टाक आणि अण्णा सरांना सुद्धा ऐकू दे की मी किती मोठं काम केलंय ते. तर आता साक्षी म्हणते, नक्की ना, नाही काय ना, नाही तर काय करशील, नेहमीसारखा असा भिजलेला एखादा फटाका लावायला जाशील आणि मग माझे अण्णा तुलाच पेटून देतील. तर आता ही प्रिया म्हणते, नाही ग, अगं खरंच सॉलिड न्यूज आहे. तर आता साक्षी म्हणते, ठीक आहे, आणि ती आता महिपतला आवाज देते. तर आता हे बघा, ही सायली येते पटकन आपल्या रूममध्ये ते बूट्स घेऊन. आता अर्जुन बघत असतो सायलीकडे आणि म्हणतो, हे काय, अगं हे मी बूट काल घातले, त्याला चिखल लागलाय, हे साफ करायला पाहिजे. तर सायली म्हणते, नाही याला लपवायला लागेल. तर आता अर्जुन म्हणतो, लपवायला लागेल, अगं सायली काय करतेस तू? तर सायली आता बाथरूममध्ये ते बूट्स टाकून देते. अर्जुन म्हणतो की अगं बाथरूममध्ये का टाकले तू बूट्स? तर सायली म्हणते, मी सगळं सांगते, मी आलेच. आणि पटकन सायली तिथून निघून जाते आणि अर्जुन विचारच करू लागतो आणि म्हणतो, काय चाललंय हे, स्वतःशीच तो बोलत असतो. तर इकडे बघा, आता ही साक्षी आवाज देते महिपतला. आता महिपत म्हणतो की काय झालं साक्षी तिला बोंबलायला. तर आता साक्षी म्हणते, प्रियाचा फोन आहे ना, ती म्हणते की एक कॉन्क्रीट न्यूज आहे. तर महिपत म्हणतो, बरं ठीक आहे. तर आता ही साक्षी म्हणते प्रियाला की बोल ग. तर आता ही प्रिया सांगत असते की ब्रेकिंग न्यूज तर ही आहे ना, की तुझ्याकडे चोरी झाल्यानंतर तुझा मला फोटो पाठवला होता, तुझ्या खोलीचा तो मी नीट लक्ष देऊन बघितला. तर आता महिपत म्हणतो, वा नीट बघितला का, पुढे सांग मग आता काय ते, आणि मग आता कुठल्या मैदानात तुझा सत्कार करायचा आहे छेचुंद्रे? तर आता ही प्रिया म्हणते, अण्णा सर ऐकून तरी घ्या, त्या फोटोमध्ये आहे की नाही, त्या जमिनीवर एक बुटाचे ठसे होते ना, तो जो ठसा होता तो चोराच्या बुटांचा होता, बरोबर? तर आता साक्षी म्हणते की मग. तर आता प्रिया म्हणते, तसेच आमच्या घराच्या बाहेर आता उमटलेले मला दिसले होते आणि ते दुसरे कोणाचेही नसून अर्जुनच्या बुटाचे होते. आणि आता पुढे ही प्रिया सांगते, याचा अर्थ तुमच्या घरी चोरी करणारा चोर दुसरा कोणी नसून अर्जुन आहे. आणि आता हे ऐकून साक्षीला खूप मोठा धक्का बसतो की का वगैरे आला असेल म्हणून अर्जुन इथे. तर आता बघा, इकडे सायली किचनमध्ये काम करत असते. तर आता सायली मनात विचार करू लागते, प्रियाचं डोकं कसं चालतं हे मला चांगलंच माहिती आहे, आणि आता तिला आता संशय आला काही तर मला बघायलाच हवं. असं म्हणत आता सायली एक कॉफीचा मग घेते आणि कॉफी घेऊन आता प्रियाच्या खोलीच्या बाहेर जाते ऐकायसाठी. आता महिपतला आता विश्वासच बसत नसतो आणि महिपत म्हणत असतो, या प्रियाला, छेचुंद्रे हे जर बातमी खोटी निघाली ना
तर तुझी अशी हालत बेकार करीन ना की तू विसरणारच नाही कधी. तर प्रिया म्हणते अहो हे कुठं निघणारच नाही, अहो हे 100% खरं आहे. आणि पुढे ही प्रिया म्हणते तुम्ही जर का आमच्या घराच्या बाहेरचे जे ठसे बघितले असेल ना तर तुमच्या लक्षात आलं असतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस कंप्लेंट करा आणि पोलिसांना जाऊन सांगा की अर्जुननेच तुमच्याकडे चोरी केली आहे म्हणून. तर आता महिपत म्हणतो अरे वा वा वा, आणि कोर्टात काय दाखवायचं? सुभेदाराच्या चेहऱ्यावर माखलेला बूट. इथं घरी चोरी झाली तरी पोलिसांना बोलवायची सोय नाही आहे, आणि ते पोलीस आले तर माझे 100 लफडे 113% बाहेर काढतील. तर आता बघा सायली हे सगळं ऐकत असते, दारात उभी असते सायली, आणि प्रिया म्हणत असते की बघा काय करायचं आहे ते, पण ही संधी सोडू नका. अहो मी तुम्हाला जे सांगितले ते 100% खरं आहे. आता सायली बाहेर असते उभी आणि ऐकत असते, तर ती मनात विचार करू लागते की हे नक्की महिपतचीच बोलत असणार आहे. अशा सगळ्या बातम्या आहे ना इथून तिथे जातात. तर आता ही प्रिया म्हणत असते पुढे की अहो पण तुम्हाला का कळत नाही तितक्यात. आता ही प्रिया वळून बघते आणि तिला सायली दिसते. तर प्रिया एकदम फोन ठेवून देते. तर आता सायली आतमध्ये येते. प्रिया तिला म्हणते सायलीला की ए तू इथे काय करतेस? तर सायली म्हणते मी कॉफी घेऊन आले होते. आता सायली विचारते प्रियाला कोणाशी बोलत होतीस, मैत्रिणीशी? तर आता ही प्रिया घाबरते आणि म्हणते हो कॉलेजच्या प्रोजेक्टबद्दल बोलत होते, आणि तू कान लावून ऐकलं असशीलच, एक संधी सुद्धा नाही सोडत. तर आता सायली म्हणते कसं आहे मी येण्याआधीच तू फोन बंद केला ना, तर नाही ऐकलं. तर आता ही प्रिया वरचढपणाने बोलते सायलीशी आणि म्हणते कॉफी द्यायला आली आहेस ना, मग दे. तर आता सायली ती कॉफी देऊन देते, आणि पुढे आता ही प्रिया म्हणते सायलीला की झाली ना देऊन आता, तर जा निघ आता. तर सायली एक स्माईल देते आणि तिथून चालली जाते. आणि आता सायली बाहेर आल्यावर स्वतःला म्हणते की आता प्रियाला आमच्याबद्दल संशय आलाय, हे यांना सांगायलाच हवं. आणि सायली तर पटकन तिच्या खोलीत जाते. आणि आता सायलीला बघून अर्जुन विचारतो की हे काय चाललंय तुझं? ते चिखल्याने माखलेले बूट इथं घेऊन येते, मग बाथरूममध्ये काय ठेवते आणि परत जाते आणि सांगत सुद्धा नाही की काय चाललंय काय. तर आता सायली म्हणते मी तुम्हाला सगळं सांगते, मी जेव्हा बागेत होती ना तेव्हा प्रिया पण तिथे होती. आता तिथे काही माझं फारसं एवढं लक्ष नव्हतं, आणि तिथे तुमच्या बुटांचे ठसे उमटले होते, आणि मग तिचं लक्ष तुमच्या त्या ठसांकडे गेलं आणि मग ती निरखून पाहायला लागली. मी तर ते पाण्याने घालवले, पण त्यानंतर तिने तुमचे बूटच उचलून घेतले. तर त्यावर तर अर्जुन म्हणतो की व्हॉट? तिने ते शूज उचलले, आणि पुढे सायली सांगू लागते आणि ती म्हणू लागली त्यानंतर की मी तुमचे बूट देऊन देते म्हणून. तर आता अर्जुन म्हणतो की काहीतरी मेजर गडबड आहे, तन्वी असं कधीही करणार नाही. त्यावर आता सायली म्हणते हो ना, म्हणून तर मी आता ते बूट घेतले आणि पटकन आपल्या बाथरूममध्ये लपवून ठेवलेत. अगं आपण जेव्हा मैपतकडे गेलो होतो तुम्हाला आठवत आहे का, तेव्हा सुद्धा तुम्ही हेच बूट घातले होते. पुढे आता सायली म्हणते अर्जुनला म्हणजे ती प्रिया ज्या अर्थी तुमच्या बूटकडे निरखून बघत होती, म्हणजे तसेच ठसे महिपतचे तू म्हटले असेल का. तर आता अर्जुन आठवू लागतो सगळं, आणि पुढे सायली सांगू लागते आणि ती आहे ना कोणाशी तरी फोनवर अगदी हळू आवाजात बोलत होती. तर तेव्हा मी तिला विचारलं की कोणाशी बोलते, तर लगेच म्हणाले की मी मैत्रिणीशी बोलते म्हणून, आणि माझी खात्री आहे की ती हे सगळं महिपतलाच सांगत असणार. पुढे आता सायली म्हणते आणि हे बघा मला माहिती आहे मी अशी बूट चिखलाची इथे घेऊन आली, तुम्हाला हे नाही आवडलं, पण माझा नाईलाज झाला. त्यावर आता अर्जुन म्हणतो सायलीला ब्रिलियंट फॅन्टॅस्टिक, आणि तो टाळ्या वाजवू लागतो आणि सायलीचं कौतुक करू लागतो. पुढे आता अर्जुन म्हणतो सायलीला की सायली तू अर्धी वकील आहे, मला आधी माहितीच होतं, पण आता तू डिटेक्टिव्ह सुद्धा झाली आहेस, तू किती हुशार आहेस तुला माहिती आहे का. त्यावर आता सायली हसते आणि मध्ये जाऊ द्यावं उगाच काय माझं कौतुक. आता अर्जुन लगेच जातो सायली जवळ आणि म्हणतो नाही ग उगाच कौतुक नाही करते मी तुझं बायको. बरं मला सांग तुझ्या या हुशारीसाठी तुला काय बक्षीस हवं. तर सायली म्हणतो मला काहीही नको. अर्जुन म्हणतो मला माहित होतं हेच म्हणणार आहेस तू. पुढे आता अर्जुन म्हणतो आता या हुशारीसाठी सायली 2.0 रीला मिळतीये माझ्यासोबत एक रोमॅन्टिक डेट. आता सायली हसू लागते आणि म्हणते हे बक्षीस आता माझ्यासाठी आहे की तुमच्या स्वतःसाठी. तर आता अर्जुन म्हणतो पकडलं गेलो रे. आणि पुढे अर्जुन म्हणतो मी माझ्या हुशार बायकोसोबत कुठे बाहेर जातच नाही, दॅट्स नॉट डन. तर आता सायली म्हणते हो कालच तर गेलो तो जोडीने महिपतच्या घरी डेटवर, आणि आता सायली हसू लागते. अर्जुन म्हणतो एक काम करतो आपण तिकडचं सक्सेस आता सेलिब्रेट करूया. आता सायली म्हणते अहो पण अर्जुन म्हणतो आता काही ऐकायचं नाही आणि काहीही बोलायचं नाही, उद्या आपण डेटवर जातोय म्हणजे जातोय आणि यात काहीही चेंज राहणार नाही. आणि आता हे सगळं प्रिय बाहेरून ऐकून घेते आणि म्हणते बाहेर जायचं आहे म्हणजे हे आता दोघं काय प्लॅन करताय नवीन, कुठे जाणार आहेत हे. आणि आता जेव्हा सायली माझ्यासाठी कॉफी घेऊन आली ना मला तेव्हाच वाटलं काहीतरी गडबड आहे म्हणून. हे प्रकरण काही साधन नाही आहे, हे दोघं नक्कीच काहीतरी पुरावा शोधायला चालले आहे बाहेर. आता प्रेक्षकांनी इतक्या दिवसांनी आपल्याला आता दामिनी दाखवली. आता महिपत दामिनीकडे जातो आणि म्हणतो वा 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 देशमुखबाई मस्त थंड हवेत एसी खाताय तुम्ही आणि मस्त बसलाय, इथं आम्हाला घाम फुटलाय. आता पुढे काय करायचं, कशी लढाई लढायची सांगाल की नाही तर होत्याचं नोतं होऊन जाणार आणि ते आपल्याला समजायचं पण नाही का. आता दामिनी म्हणते बसा, आणि पुढे आता ती महिपतला म्हणते नीट शांतपणे सांगा काय झालंय ते. तर महिपत म्हणतो आता सगळं होऊन गेल्यानंतर काय सांगायचं देशमुखबाई, माझ्या घरात जो येऊन गेला तो अर्जुन सुभेदार होता असं त्या प्रियाचं म्हणणं आहे. आता ते खरं का खोटं कसं समजणार. तर आता दामिनी म्हणते अशा सिच्युएशनमध्ये नॉर्मल लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करतात. तर महिपत म्हणतो मी नॉर्मल नाही ना, पण मी पण नॉर्मल नाही, माझा धंदा पण नॉर्मल नाही आहे. पुढे आता महिपत म्हणतो की मी जर पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर 113% लफडे माझी बाहेर येतील सगळी. तर आता दामिनी म्हणते इतकं कळत आहे ना तुम्हाला, दर वेळेने असं घोड्यावर बसून येतं ना त्याने होते प्रॉब्लेम, आणि मागच्या वेळेलाही असंच झालं होतं. पुढे आता महिपत म्हणतो मग हातावर हात ठेवून बसायचं का. तर आता ही दामिनी म्हणते असं म्हणाले नाही आहे मी, दर वेळेला एक घाव दोन तुकडे करायचे नसतात शिखरे, काही वेळेला माइंड गेम सुद्धा खेळायचे असतात. आता महिपत म्हणतो आला का तुमचा माइंड गेम, तोच माइंड गेम ना जो हरीशचा मर्डर करून गेम खेळलेला, काय झालं त्याचं, जमलं का. तर दामिनी म्हणते की डेड बॉडीच्या बाबतीत नाही जमलं हे कळतंय मला, पण या वेळेला जमणार. महिपत म्हणतो आपल्याला काय ते माइंड गेम वगैरे जमत नाही, आपल्याला एकच जमतं, पिचकीमध्ये असा दगड घालायचा त्याची ताटकन समोरच्याला रक्तबंबाळ झाला पाहिजे. तर दामिनी म्हणते शांतपणे मी काय सांगते ते ऐका म्हणजे टेन्शन जाईल तुमचं. आणि आता दामिनी सगळं काय ते महिपतला सांगू लागते, म्हणजे तिचे जे काही प्लॅन्स वगैरे असतात ते, आणि ते आता सायलेंट असतं ते आपल्याला सध्या नाही दाखवलंय, म्हणजे ती डायरेक्ट कोर्टमध्येच करणार.
आता इकडे ही प्रिया विचार करू लागते रूममध्ये आणि म्हणते अर्जुन झाली उद्या कुठेतरी बाहेर जाणार आहे, म्हणजे नक्की काहीतरी पुरावे शोधणार आहेत हे. काहीही करून त्यांना अडवायला हवं, पण कसं करू मी आता, काय करू? जेव्हा अडवायला पाहिजे होत्या प्रियाने तेव्हा विचार केला नाही, आता भलताच विचार करते असो. आता ही प्रिया लगेच म्हणते, एक मिनिट, आता प्रत्येक वेळेला हे टेन्शन मीच का घ्यायचं? तो नागोबा काय करतो? काहीच एक करत नाही आणि तो महिपत प्रत्येक वेळेला मला टोचून बोलतो. दुसरं काहीही त्याला सुचत नाही. आणि पुढे आता ही प्रिया म्हणते, हा आता महिपतलाच कामाला लावते आणि परत आता फोन घेते आणि महिपतला कॉल लावते. आणि आता महिपत फोन उचलल्याबरोबर म्हणतो या प्रियाला, बोला राणी साहेब, आज कोणत्या चिखलात उडी मारली? त्यावर आता ही प्रिया म्हणते, तुम्ही मला कितीही टोचून बोलात ना तरी मी माझं काम चोख करते आणि त्याचाच पुरावा द्यायचा म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय. पुढेही सांगू लागते की मी अर्जुन आणि शैलीचं चोरून बोलणं ऐकलं, ते उद्या बाहेर जाणार आहे, म्हणजे नक्कीच त्यांच्या हाती काहीतरी साक्षीच्या विरोधात पुरावा लागला असणार आहे. त्यांना काही करून थांबवायला हवं. आणि तो अर्जुन म्हणाला की उद्या काहीही झालं ना तरी उद्याच्या प्लॅनमध्ये कुठलाही बदल होता कामा नये. तर महिपत म्हणतो, अरे त्यांना जायचं तिथे जाऊ दे. तर प्रिया म्हणते, असं काय करताय, त्यांना थांबवायला नको का? म्हणजे मी प्रयत्न करणारच आहे त्यांना थांबवण्यासाठी, पण तुम्ही तरी काहीतरी करा ना. अर्जुनला थांबवणं माझ्या एकटीच्याने कसं शक्य होणार आहे? आता महिपत म्हणतो, मग तू काळजी सोडून दे, आता धमाका होणार आहे, धमाका, तू फक्त बघतच राहा. आणि असं म्हणता महिपत फोन ठेवून देतो आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे दामिनीने अर्जंट हिअरिंगची अर्जुनला नोटीस पाठवली असते आणि सगळेजण आता प्रश्नात पडतात. आणि त्यानंतर आता अर्जुन आणि सायली बाळाची प्लॅनिंग करणार आहे. सायली म्हणते अर्जुनला की थोड्या वेळासाठी आता केसला आपण बाजूला ठेवू, आता फक्त तुम्ही, मी आणि इतर बघूया आता काय काय होणार आहे येणाऱ्या भागात. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.